आज होता पुण्याचा दौरा, ती पण एसटीनं. त्याच्यामुळं रोत्याला आणि बाईला घेऊन मी स्टँडवर गेलो. तवर पुढनं आब्यानं अंजा आली, ती पण चाललेली कराडला. पण जाता जाता एसटीत काय आम्हाला बसायला जागाच भेटली नाही. त्याच्यामुळं आम्ही कॅनल पर्यंत तरी उभा राहूनच होतो आणि तिथं जाऊन कुठं आम्हाला जागा भेटली आणि बसच तवर कराड आलंय. तिथं बसलेलो, डायरेक्ट जेवणाच्या स्टॉपवरच थांबलो आणि तिथनं पण बाटली घेऊन मी डायरेक्ट एसटीत आलो आणि बघ पर्यंत साताऱ्यात पण आलो. पण विषय असा झालेला, ऊन तर होतं आणि त्यात मी उन्हाच्या साईडला आणि त्यात जास्त वर नुसतं उन्हाचं चटकं बसत होतं आणि त्यातनं पण मी डायरेक्ट कात्रजचा स्टॉप घेतला आणि तिथं थांबस्तवर मला न्याला आद्या पण आला. तिथनं त्याला सोडायला लावायचं होतं निगडीला, त्याच्यामुळे भावानं डोक्यालाच हात लावला. सोडायला तर भावाला लागणारच होतं, त्यात काय विषयच नव्हता. त्याच्यामुळे आधी पेट्रोल टाकून घेतलंय आणि तिथनं आम्ही निघालो निगडीला. पण जाता जाता आम्ही अडकलो ट्रॉफिक मध्ये आणि त्या ट्रॉफिक मध्येच आमचा लय वेळ गेला. म्हणून म्हणलं नाश्ता करायला थांबूया आणि तिथं मग नाश्ता पण केला आणि कॉफी पण पिली आणि मग तिथनं मग आम्ही नॉनस्टॉप गल्ली बोळातनं डायरेक्ट दिदीची रूम गाठली. ट्रॅव्हलिंगला लयच कंटाळा आलेला, त्याच्यामुळे डायरेक्ट पडल्या झोपलो आणि मग सकाळी उठून लगे रेडी पण जायचं होतं गाड्या नाही आणि त्यात आम्ही गाडीचीच वाट बघत बसलेलो. गाडी आली तशी गाडीत बसून आम्ही डायरेक्ट शोरूमला गेलो. मग तिथं गेल्या लगे प्रोसेसिंगच्या कामाला लागलो आणि मग तिथं प्रोसेसिंगचा कागदपत्राचा विषय करून पुढला पण विषय करून टाकला. गाडी घेऊन आम्ही आपल्या डायरेक्ट रूमवर आलो.